ऐकलं की आमच्या माहेर वाशिनीनी अंबाबाईला तिचा पैठणीचा घोळही सांभाळायला सांगितला आणि असंच आमच्या सगळ्या गोपिकांचं आवडतं दैवत म्हणजे श्रीकृष्ण. जय जय रामकृष्ण हरी हा आपल्या सगळ्यांचा आवडता नामजप. श्रीराम हे श्री विष्णूचे पहिला अवतार, तर श्रीकृष्ण हे त्यानंतरचा अवतार. परमेश्वराने सजीव सृष्टीची मुग्धामहित संत वालावकर सावंतवाडी नांदगाव या ठिकाणी आलेले त्यांच्या आभाराचे यावेळी कार्यक्रम होणार आहे. पण शेवटी मानवाच्या उद्धारासाठी स्वतःच जन्म घेऊन अनेक लीला दाखवल्या आणि त्यामध्ये श्रीकृष्णांच्या लीला सगळ्यांच्या आवडत्या लीला अशा श्रीकृष्ण नारायणांचं हे सुंदर भजन आई तुझ्या चरणी. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओम. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओम. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओम. हरि गोविंद हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओम. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओम. वनमाली मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी. वनमाली मुरलीधारी गोवर्धन गिरिवरधारी. नित नित कर माखन चोरी गोपी वनमाली. आओ रे नाचो रे गोकुल के प्यारे. आओ रे कान्हा रे हे कृष्ण मुरली. आओ रे नाचो रे रास रचाओ रे. आओ रे नाचो रे रास रचाओ रे. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओम. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओम. आओ रे नाचो रे गोकुल के प्यारे. आओ रे कान्हा रे हे कृष्ण मुरारी. आओ रे नाचो रे रास रचाओ रे. आओ रे नाचो रे रास रचाओ रे. हरी सुंदर नंद मुकुंद हरी नारायण हरी ओम. 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 आम्ही आमच्या कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. एक स्तोत्र, त्यानंतर ओंकार आणि मग मंत्रपुष्पांजली. आपण हल्ली नेहमीच टी व्हीवर बातम्या ऐकताना की शत्रूचा संहार करण्यासाठी अमुक एक अस्त्र वापरलं, अमुक एक क्षेपणास्त्र सोडलं. पण मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की आमच्या ऋषीमुनींनी कित्येक वर्षापूर्वी अशा काही गोष्टींचा शोध लावला होता, संशोधन केलं होतं. म्हणजेच दुष्टांचा संहार करण्यासाठी आजही काही अस्त्रांची म्हणजे शक्तीची निर्मिती सर्व देशांना करावीच लागते. हे युगाने
वेळ चालू आहे वेगवेगळ्या रूपामध्ये. तर एकदा अशीच दुष्ट राक्षस शक्ती जेव्हा या पृथ्वी तलावर काय तर स्वर्गातही सगळ्यांनाच त्रास देऊ लागली आणि त्यावेळी अनेक देव एकत्र आले आणि त्यांनी एक शक्ती निर्माण केली, ती म्हणजे दुर्गा शक्ती. आणि ज्याचा ह्या दुर्गा शक्तीने नाश केला तो म्हणजे महिषासुरमर्दन हा राक्षस, म्हणजे त्यावेळचा अतिरेकी. तर त्याचं मर्दन करणारी म्हणून ही महिषासूर मर्दिनी. तर तिची स्तुती करणारं हे स्तोत्र तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल. महिषासूर मर्दिनी स्तोत्र ऐगिरी नंदी.